नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल. मुक्तपीठ मुक्त चर्चा एक वेगळा प्रयोग असतो. आठवड्यातून एकदा तरी आपण समाजातील मान्यवरांशी संवाद साधतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या क्षेत्राविषयी तसंच महाराष्ट्रातल्या, आपल्या देशातल्या, जगभरातल्या वेगवेगळ्या ज्या बाबी असतात त्याविषयी जाणून घेतो. आज आपल्यासोबत असा एक माणूस आहे की त्याचा उल्लेख करताना कोणत्याही मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो. ते दृष्टीदाते आहेत. दृष्टीदाते म्हणजे खरं तर वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. डॉक्टर तात्याराव लहाने आपल्यासोबत आहे. म्हणजे सर, खरं सांगतो तुम्हाला की कुठेही कधी गेलं, म्हणजे जे मध्ये तुम्ही असताना किंवा अगदी आता मी रघुनाथ नेत्रालयात आलोय, सगळीकडे आधी मी ती गर्दी एन्जॉय करतो. एन्जॉय हा शब्द मी कोणत्या अर्थानं वापरतो ते लक्षात घ्या की डॉक्टरांकडे आल्यानंतर काही वेळा अगदी त्रस्त, दुःखी, पुन्हा एक तो विचित्र असा रुग्णालयाचा वास असं नाकात घुसत असतो. डोळ्यानंही तिकडचं दुःख थोडंसं खुपत असतं. मात्र तुम्ही तर नेत्रदाते, म्हणजे आतापर्यंत लाखो शस्त्रक्रिया केलेला अभिमान वाटावा असा मराठी डॉक्टर, असं मी अभिमानानं देशभरातल्या माझ्या मित्रांना सांगतो. इकडे जे रुग्णांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतं मला. अगदी जे रुग्ण दुखणं घेऊन येतात ना डॉक्टर, ते सुद्धा समाधानी दिसतात की नाही, आता मी लहाने सरांकडे, डॉक्टरांकडे आलोय, आता मी त्यातून मुक्त होणारच. हे कसं शक्य होतं? तुळशीदास, मुख्य म्हणजे जर आपण पाहिलं जे मध्ये असेल किंवा इतर रघुनाथ नेत्रालय असेल किंवा मनोरमा नेत्रालय आपलं मुलुंडला आहे तिथे असेल, तर मुख्य असं आहे की जो रुग्ण माझ्याकडे येतो तर याच्यामध्ये 60% रुग्ण हे कुठं ना कुठं गेलेले असतात आणि त्याच्यानंतर मग त्यांची दृष्टीमध्ये वाढ होत नाही आणि म्हणून सेकंड ओपिनियनसाठी माझ्याकडे येतात. तर रुग्ण आल्यानंतर माझं जर पहिलं काही असेल तर माझ्यासाठी रुग्ण हा देव आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातलं ते ठरलेलं आहे किंवा रुग्ण हा देव आहे. म्हणजे मग त्याला जे काही अडचणी आहेत त्या रुग्णाला, तर मी पहिल्यांदा त्या रुग्णाच्या अडचणी जाणून घेतो. त्यासाठी मला जेवढा वेळ लागेल तेवढा देतो. आणि जेव्हा त्यांची माझ्यावर काय असतं की एखाद्या माणसावर श्रद्धा निर्माण होते, तर तशी त्यांची माझ्यावर अपार श्रद्धा आहे. म्हणजे मी सांगितल्यानंतर ते होणार आहे किंवा होणार नाही याच्यावर त्यांचा विश्वास असतो. आणि माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना जेव्हा तपासतो, सगळ्या त्याचे सगळे म्हणजे डोळ्याचे सगळे विभाग बघतो आणि मग त्यांच्याशी चर्चा करतो. मी त्यांना सांगतो, बाबा की तुम्हाला हा आजार आहे, त्याचं कारण हा आहे, कारण नाही मिळालंय किंवा हे होणार आहे, याच्यात हे करता येईल, तुम्हाला दृष्टी येणार आहे, येणार नाही, आहे ती राहील. आणि त्यांना जरी त्यांना शिक्षित असतील, अशिक्षित असतील, तर त्यांच्या आजाराच्या जे काही आहे त्याच्याबद्दल ज्ञान देतो की असं असं आहे, हे करता येईल. आणि हे झाल्याने त्यांनाही वाटतं की आता हा आजार आमचा नीट होणार आहे. आणि मग ती जी श्रद्धा आहे की नीट होणार आहे, या श्रद्धेपोटी ती सगळी मंडळी जेव्हा इथे येते तर ती खुश असते की हां, आमची डॉक्टर लहानेंची भेट राहिली आणि त्यामुळे आमच्या डोळ्याला जे काही होणार आहे ते करते. म्हणजे हा मुख्यतः त्यांचा श्रद्धेचा विषय आहे आणि त्यामुळे ते खुश असतात. नाही, खरोखर श्रद्धा हा शब्द तुम्ही अगदी योग्य वापरलात, कारण त्यांच्या बोलण्यातून तेच जाणवतं. खरं तर संख्येत जाणं तुम्हाला तेवढं आवडत नाही, मात्र माझा नाईलाज आहे. कारण प्रयत्न हा आहे, मी मगाशी म्हणालो तसं की मराठी माणसांना अभिमान वाटावा असं माणूस म्हणून मी तुमचा उल्लेख केला आणि मनापासून केला. त्यात काही उगाच माझ्या अनुभवांच्या आधारे ते बोललेलं आहे. नेमके आतापर्यंत डॉक्टर तात्याराव लहाने यांनी स्वतः, त्यानंतर एक टीम लहाने, आणि ही टीम लहाने कोणत्या रुग्णालयापुरती मर्यादित नसते डॉक्टर. तुम्ही जिथं जाता तिथं ती असते. आणि तुम्ही हाक दिल्यानंतर मला म्हणजे सर्वात कमाल कोणती वाटते की सेवेत असणारे डॉक्टर असतील, इतर स्टाफ असेल, जो वैद्यकीय नसलेला वर्ग असेल, त्याचबरोबर मी जे मध्ये तुमच्याकडे तिकडच्या नागपाडा वगैरे भेंडी बाजार भागातले अनेक सामाजिक वृत्तीचे समाजसेवा करणारे हे पाहायचो. आणि ते अगदी गडचिरोलीला यायचे, चंद्रपुरात यायचे, आनंदवनात
इतर ठिकाणी सुद्धा त्यांचा वावर, खानदेशात तुम्ही जाता, मराठवाड्यात जाता, तुम्ही जात नाही अशी खरं तर कोणताही महाराष्ट्रातला भाग नसावा असं मला वाटतं. तर ही टीम लहाने यांनी सुद्धा नेमक्या किती शस्त्रक्रिया एकंदरीत केल्या ही सर्व माहिती आज तुम्ही कोणतंही हातचं न राखता सांगा, जसं तुम्ही उपचार करताना हातचं राखत नाही. मुख्य कसं आहे की ज्या शस्त्रक्रिया आतापर्यंत मी केल्या त्यातल्या मोतीबिंदूच्या जवळपास मी 1,81,000 स्वतः केल्या आहेत. स्वतः हो, 1,81,000 शस्त्रक्रिया आणि इतर शस्त्रक्रिया मी 31,000 केल्या आहेत. तसं एकंदर जवळपास 2,12,000 शस्त्रक्रिया मी केल्या आहेत एकट्यानं. 2,12,000 मोठा आकडा आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या शस्त्रक्रिया, एवढ्या शस्त्रक्रिया जगात कुणीही केलेल्या नाही आहेत. मी जगामध्ये कोणीही डॉक्टर डोळ्याचा असेल त्याच्यापेक्षा त्या जास्त शस्त्रक्रिया आहेत कोणत्याही डॉक्टरशी, आणि त्या प्रत्येकाची नोंद आहे. हो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्यावर ज्या डॉक्टर रागिनी म्हणून काम करतात त्यांनी 85,000 ऑपरेशन केलेले आहेत माझ्याबरोबर. मला वाटतं स्त्रियांमधला नंबर 1 नंबर 1 आहेत त्या भारताबाहेर जगात. आणि आमचा चमू जो आहे त्याच्यामध्ये जेजेचा चमू असो, त्याच्यामुळे आमची जी आयकेअरमधली मंडळी असो, किंवा खाजगीमधले डॉक्टर आम्हाला मदत करणं असो, किंवा जे बाहेरचे समाजकार्य करणारे लोक असो, असा आमचा 40 लोकांचा चमू आहे. तो गेली 27 वर्षे बाहेर जाऊन काम करतो. तुम्ही जसं म्हटलात तसं महाराष्ट्रामधला कुठलाही जिल्हा राहिला नाही की ज्या जिल्ह्यात आम्ही जाऊन शस्त्रक्रिया केल्या नाही. एकही नाही राहिला. तर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन आतापर्यंत 4,50,000 शस्त्रक्रिया केल्या आहेत. टीम लहाने असा मी जो उल्लेख करतो तो 4.5 लाख शस्त्रक्रिया महाराष्ट्रभरात. आणि पुन्हा मला डॉक्टर त्याबद्दलही तुम्हाला विचारायचं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचबरोबर आम्ही 50 लाख रुग्णावर उपचार केले आहेत. नुसते तपासले नाही तर त्या प्रत्येक रुग्णावर 4.5 लाख शस्त्रक्रिया आणि राहिलेल्या 45 लाख लोकांच्यावर आम्ही उपचार केले आहेत. त्यात चष्मा देणे असेल, औषध देणं असेल, त्यांच्या इतर शस्त्रक्रिया असेल, या सगळ्या आम्ही केल्या आहेत. आणि हे सगळं टीमचं काम आहे, एका माणसाचं काम नाही आहे. पण डॉक्टर मला एक प्रश्न पडतो, म्हणजे खरं तर एवढं एक्सपर्टाईज असणारा, तज्ज्ञ असणारा, अनुभव असणारा अनेक डॉक्टर माझे मित्र आहेत. अनेकदा एक अशी भावना आढळते की आता बस झालं, आता थोडं एन्जॉय करायचं, आपलं फक्त नाव झालं पाहिजे. जगभर तशी तुम्हालाही निमंत्रण येतात, तुम्ही सेमिनार्समध्ये जाता, मात्र तर ते एवढं गडचिरोलीला जाणं, कोकणात जाणं, त्याच वेळी कधी पश्चिम महाराष्ट्रातलं ऐकायला मिळतं. मराठवाडा तर तुमच्याकडे एका वेगळ्या भावनेने पाहतो आणि स्वाभाविक आहे, मराठवाड्याचा तुमच्यावर एक वेगळा अधिकार आहे आणि तो मान्यच केला पाहिजे. खानदेशात सुद्धा तुम्ही जाता, नंदुरबार वगैरे कुठेही तुम्ही सोडलेलं नाही. हे नेमकं असं वाटत नाही का कधी की आता बस झालं ना, आता थोडं मस्त जगूया, जग फक्त फिरायचं, हे कशाला एवढं राबत राहायचं? काय आहे की मी ज्या परिस्थितीतून आलो ती गरिबीची परिस्थिती, शेतकरी होतो. शेतकरी आणि शेतमजुराची काय अडचणी असतात हे मला माहिती होतं. ठीक आहे, आता मी प्रसिद्धीला आल्यानंतर जवळपास 42 कंट्रीमध्ये जाऊन आलो. आताही मी 4-5 तारखेला कैरोला जाणार आहे. प्रश्न बाहेर जायचा नाही आहे. तर माझ्यासाठी कसं, समजा मी गडचिरोलीला गेलो तर मला असं वाटतं की मी अमेरिकेत आलो आहे. म्हणजे ही जी सगळे जिल्हे आहेत, समजा मी नंदुरबारला गेलो, मला वाटतं मी युरोप खंडात आलो आहे. म्हणजे कसं आहे की मी त्या भागात जाऊन मला जे आनंद वाटतो, का वाटतो, कारण मी तिथं ज्या लोकांना जाऊन शस्त्रक्रिया कोणी करणार नाही ते दवाखान्यात येणार नाही, कारण त्यांना दवाखान्यात जावं लागतं, मोतीबिंदू झाल्यानंतर आंधळं होतं, हे काही माहीत नसतं. त्यांना कुणीतरी भगत नावाचा माणूस असतो, तो सांगतो की तुमचं मागच्या जन्मीचं पाप आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही, ऑपरेशन केलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला दुसरं काहीतरी होईल. आणि हा जो त्यांना अंधश्रद्धा दिली जाते, तर त्यांची माझ्यावर श्रद्धा आहे की हां मी सांगितल्यास दिसतं. तर हे गेल्या 26 वर्षात त्यांच्या मनामध्ये बदल करण्यात मला यश झाला. त्याचबरोबर तिथं जे काही त्यांना सांगणारे लोक आहेत त्यांच्यात आम्ही बदल केला. तेही सांगतात की तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा, तुम्हाला दिसेल. म्हणजे हा त्या लोकांच्या, शिक्षित अशिक्षित लोकांच्यात बदल आम्हाला करता आला. आणि म्हणून त्यांची जी श्रद्धा आहे आम्हाला आमच्यावर, ही श्रद्धा ही माझ्यासाठी परदेशात गेल्यानंतर मी 5 स्टारमध्ये राहील, पण तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे ज्या झोपडीत झोपतो तिथली हवा मला नाही वाटत की कुठल्या 5 स्टारमध्ये इतका ऑक्सिजन असतो. तिथे एका ह्याच्यातली जी AC मध्ये येणारी हवा ही मला नाक बीक गोंधळून जाते, पण इथं जाणारी हवा माझं सगळ्या शरीराला एकदम म्हणजे मला ते फ्रेश करून जाते. आणि म्हणून मी
याच्यामध्ये मला मला मिळणारा जो आनंद आहे तो स्वर्गात जो मिळतो तो आनंद मिळतो. आणि म्हणून मला माहीत आहे की मी 18 तास काम करतो, थकून जातो, टीम थकते, पण सकाळी उठल्यानंतर ही सगळी जी मंडळी आहे ज्यांचं शस्त्रक्रिया केली त्यांना दिसायला लागतं आणि त्यांची जे सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर असं इतकं स्मित हास्य येतं की ते बघून असं वाटतं की ते किती खुश आहे. आणि मग ते माझ्या सगळ्या गालावर रागिणीच्या गालावर सगळे हात फिरवतात, खडबड झालेले त्यांचे हात असतात, पण त्यांना जे सुख असतं की हा आम्हाला दिसताय. मला सांगा की त्या पुढच्या माणसाच्या चेहऱ्यावर येणारा हसू हे काय अमेरिकेत कधी मिळत नाही बघायला, हे इथंच बघायला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे माझ्यासाठी स्वर्ग आहे. ते बाहेर जातो म्हणजे स्वर्गात जातो, त्यांना भेटतो आणि त्यांना त्यांची सेवा देण्यात, त्यांनी आणलेली पिठलं भाकरी खाण्यात जो मला आनंद मिळतो तो मला बाकी कशातच मिळत नाही. म्हणजे 50 लाख, लक्षात ठेवा, असे 50 लाख लोक टीम लहानेने, मुद्दा म्हणून मी आता टीम लहाने असाच उल्लेख करत राहीन, की तयार केलेले आहेत की जे जातात सांगतात बाबांनो, ते भगत वगैरे सांगतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, काही पूर्वजन्मीचं पाप वगैरे नाहीये, डॉक्टर लहानांकडे चला, तुम्हाला पुन्हा दिसायला लागेल. ही खूप मोठं म्हणजे अंधश्रद्धा विरोधातली एक वेगळी श्रद्धा आहे, डोळस श्रद्धा आहे खरं तर मला वाटतं. ही काही अनुभव म्हणजे आनंदवनमध्ये तुम्ही जाता, मला असं वाटतं की ते तुमचं एक प्रकारचं तुमच्या दृष्टीने वेगळं तीर्थस्थान आहे आणि तिथं सुद्धा एखाद्या देवदूताची वाट पाहतात तशी तुमची वाट पाहिली जाते. जे मी ऐकलंय त्या आधारावर हे बोलतोय. तिकडचे काही अनुभव की पूर्वीपासून पहिला कॅम्प घेतला असेल ते आतापर्यंत. नाही, कसं झालं की डॉक्टर विकासने आम्हाला 1999 मध्ये तिथे बोलवलं पहिला कॅम्प. जानेवारी 99ला आम्ही गेलो आणि तेव्हा कुष्ठरोग्यांच्या शस्त्रक्रियेनंतर 25% लोक अंध होतात असं संशोधन होतं. मग आम्ही तिथे जवळपास 72-71 लोकांना शस्त्रक्रिया करणार होतो, म्हणजे त्यातले 25 अंध होणार आहेत. पण तरी आम्ही चॅलेंज स्वीकारलं, गेलो, बसलो, ऑपरेशन्स केले आणि 1 महिना तिथेच राहिलो, तिथेच थांबलो. हो, आणि आनंदवनात. आणि त्याच्यात काही झालं तर लगेच ट्रीट करायचं. आणि त्याच्यामधल्या ज्या 71 लोकांना कुष्ठरोग्यांचे केले, सगळे 178 केले होते आम्ही, त्यातले 71 कुष्ठरोगी होते. पण त्यांना 1 महिन्यात कोणालाही अंधत्व आलं नाही. म्हणजे 100% लोकांना दिसलं. आम्ही संशोधन बदललं की 35% अंध होण्याच्या ऐवजी 0% अंध, त्या सगळ्यांना दृष्टी आणली. पण कसं आहे की आम्ही अभ्यास केला की त्यांना काय गुंते होतात, ते गुंते रोज सोडवले तर असं काही होणार नाही. म्हणून असं नाही की गुंते निर्माण झाले नाही, गुंते निर्माण झाले पण आम्ही ते रोज सोडवले. आणि कसं आहे की त्याच्यामुळं बाबांचा म्हणजे आमच्यावर पूर्ण विश्वास बसला, विकासचा आमच्यावर विश्वास बसला आणि त्याच्यानंतर त्यांचं आणि आमचं एक नातं निर्माण झालं. तुम्ही जसं म्हणता की आम्ही तिथे जातो तर आमच्यासाठी ते पंढरपूर आहे, कारण तिथं बाबा असायचे, आई असायची, विकास बाबा असायचे. ही सगळी जी माणसं आहेत, विकास देखील काम खूप मोठं आहे, तर ही सगळी जी माणसं आहेत आमच्यासाठी तरी ते तीर्थक्षेत्रच आहे आजही. आणि म्हणून आम्ही तिथं जातो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही इतक्या कुष्ठरोग्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत की ज्यांना सर्वांनी सांगितलं दिसणार नाही आहे, दृष्टी येणार नाही आहे, अशा सगळ्या लोकांच्या आम्ही शस्त्रक्रिया केल्या. पण त्यांचाही आमच्यावर गाढा विश्वास आहे. म्हणजे त्यांना आम्ही जर सांगितलं की याची शस्त्रक्रिया होईल, दिसेल, ते अगदी मनाने तयार होतात आणि त्यांचे जे काही गुंते निर्माण होणार आहेत ते सगळे आम्ही ट्रीट करतो. आणि कसं की जेव्हा आनंदवनात जातो त्याच्यामध्ये कसं आहे की विकास बाबांनी किंवा आपल्या पोळ बाबांनी आमच्यावर प्रेम करणं कौस्तुभनी वेगळं, पण तिथं असलेला प्रत्येक माणूस आम्हाला एक घरचा माणूस समजतो, कुटुंबातला माणूस आहे. आणि त्या कुटुंबातल्या माणसाला जेवढं प्रेम द्यायचं तेवढं प्रेम तिथं आम्हाला मिळतं. म्हणजे त्या भागातला प्रत्येक, म्हणजे आम्ही जिथं जाऊ त्या 5000 वस्तीत ते प्रत्येकजण आमच्यावर तेवढीच माया करतात जेवढी विकास बाबा आणि पोळ बाबा करतात. तर हा जो मला असं वाटतं की आनंदवनामध्ये आम्ही जातो तर खरंच, आणि बाबा म्हणायचे की लहानूबाबाची जत्रा जोडते म्हणून, बाबांनी त्याला नाव दिलं लहानूबाबाची जत्रा. मला सांगा की इतक्या मोठ्या बाबा आमटेने आम्हाला एवढं मोठं नाव द्यावं, आणखी काय पाहिजे. आणि म्हणून आम्हाला जे काही पुढे सामाजिक काम करता आलं तर ह्याचा सगळा आधार हे विकास आमटे आणि बाबा आहेत. बाबांच्यामुळं आम्हाला हे सगळं करता आलं. आणि बाबांचं कसं होतं की ते स्वतः करून, म्हणजे आम्हाला काही आदर्श काय घ्यायचा, बाबा काय करतात हा आदर्श, आणि त्यामुळे आम्ही हे करू शकलो. म्हणजे सुरुवातीच्या काळात काम करायचं ठरलं होतं, पण ते कसं करायचं हे बाबांनी शिकवलं. आणि मग सामाजिक काम आम्ही करत गेलो
आणि त्याला हळूहळू म्हणजे ज्या भागात आम्हाला जाता आलं त्या भागात आम्ही गेलो. आणि आमची विश्वासार्हता पेशंटमध्ये, आम्ही एकच गोष्ट केली की पेशंटला दिसलं पाहिजे. आणि पेशंटला दिसलं पाहिजे. आम्ही कधी पेशंट गाड्या पाठवून नाही आणले, कधीच नाही. आम्ही फक्त आमचं कॅम्पचं शिबिर ह्या दिवशी असं सांगितलं की त्या दिवशी 15-20 हजार लोक येतात. का? त्याचं कारण आहे की गेली 25-26 वर्षे आम्ही त्या भागात जाऊन काम करतो. आपल्याला माहिती आहे की एका गावामध्ये एक मनुष्य आंधळा झाला तर ते सगळं गाव पुन्हा तुमच्याकडे येत नाही. तसं आमच्याकडे महाराष्ट्रात कुठेही घडलेलं नाही. आम्ही प्रत्येकाला दृष्टी दिली. त्यामुळे गावात काय चर्चा होती, लाने साहेब आले चला, आणि मग ती सगळी मंडळी जे आहे ते सगळं सोडून आमच्याकडे येतात आणि आमच्याकडून शस्त्रक्रिया करून घेतात. त्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे त्यांना आजही बऱ्याच ठिकाणी माहीत नाही आहे की समजा आम्ही मेळघाटला गेलो, त्यांना हे माहीत नाही की मी डॉक्टरला आणि एक डॉक्टर रागिनी. त्यांना माहीत आहे की बंबईचे एक डॉक्टर आता एक डॉक्टरीन आता ऑपरेशन करते. म्हणजे आज इतक्या वर्षांनीही त्यांना माहिती नाही आमचं नाव माहीत हवं असं आम्हाला वाटत नाही. आमची एवढीच इच्छा आहे किंवा त्या लोकांना दिसलं पाहिजे. तो विश्वास जो आहे की आमच्याकडे दिसतं, या विश्वासाने ही गर्दी जमा होते. म्हणजे 1-1 किलोमीटरची लाईन लागणं हे थोडं सोपं आहे. शक्य नाही. 2024 मध्ये गतवर्षी 1 किलोमीटरची लाईन मध्ये 15,000 पेशंट बसून बाहेर 1 किलोमीटरची लाईन. हे कुठे? हे गेला आपल्या आनंदवनाला. आणि पुन्हा वारंवार हे कॅम्प होत असू नये. 26 वर्षापासून म्हणजे किती मोठी गरज आहे खरी. असं का व्हावं? हो, असं आहे. का व्हावं मला हा प्रश्न पडतो खरं की एक डॉक्टर तात्याराव लहाने ते नेमकं का तसे या संपूर्ण एक त्यांचा जो परिवर्तन घडलं ना त्याविषयी सुद्धा मी त्यांना विचारणार आहेच. एक वेगळं हळवं जिव्हाळ्याचं कारण आहे ते आपण जाणून घ्यायचंच आहे. मात्र डॉक्टर मला म्हणजे तुम्ही आता जे सांगत होतात की दरवर्षी कॅम्प होतात वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही म्हणजे मला नाही वाटत तुमची सुट्टी अशी एखादी कैरो वगैरे सोडून द्या, ती पण काही ना काही सेमिनारसाठी तुम्ही जाता अनेकदा. हे असं का घडतं की महाराष्ट्राचं एवढं पुढारलेलं राज्य, बाहेरचे तर अजून भीषण अनुभव आहेत त्यावर मी आत्ता बोलत नाही, महाराष्ट्रापुरतं तुम्ही दरवर्षी जाता, वारंवार जाता, कधीही कुठे त्यात असे हैगई करत नाही जाण्यात, तरी सुद्धा या ज्या मोठ्या रांगा लागतात एकीकडे डॉक्टर लहाने त्यांच्या टीमवरचा विश्वास, भले नाव माहीत नसेल मात्र नाही ते येतात ना ते आपल्या डोळेबारी करतात. कुठंतरी आरोग्य व्यवस्थेत आपल्या काही कमतरता आहे असं वाटत नाही? मुख्य कसं आहे बघा की ही जी रांगा आहेत 2017 पर्यंत जेव्हा आम्ही 18 वर्ष काम केलं तेव्हा रांगा कमी झाल्या होत्या. 17, 18, 19, 20 पर्यंत रांगाची संख्या बऱ्यापैकी कमी झाली होती. जिथे 15,000 पेशंट आहे तिथे 5,000 येत होते. जिथं आम्ही 21 ऑपरेशन करायचो ते आम्ही 1,000वर आलो होतो. म्हणजे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेने जे काही समाजामध्ये बदल झाले होते, मधल्या 2 वर्षे ऑपरेशन झालेच नाहीत कोरोनाच्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळे भारत देशात 1,03,00,000 मोतीबिंदूचा बॅकलॉग पडला. त्याच्यामधला 27 लाखाचा बॅकलॉग महाराष्ट्रात पडला, एकट्या महाराष्ट्रात. आणि त्यामुळं ही जी पुन्हा 23-24ला गर्दी व्हायला लागली त्याचं कारण आहे की 2 वर्षात शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. त्यामुळं कुठेही आरोग्य विभाग कमी नाही पडलेला, कारण अंधत्व नियंत्रण खूप चांगलं चालू आहे. पण आता नैसर्गिकच आपत्ती आल्यामुळं ही घटना घडली. आणि म्हणून आत्ता ह्याचं जे बॅकलॉग करणं चालू आहे, त्याच्यातलं काढणं चालू आहे, हा आपण 1-2-3 वर्षामध्ये मला असं वाटतं की 27-28 पर्यंत ह्याला आपण 29 पर्यंत संपवायचा निर्णय घेतला आहे. आपण ते संपू. पण आज कसं आहे की लोक येण्याचं कारण असं आहे की संख्या वाढली, 2 वर्ष ऑपरेशन नाही झाली. आणि दुसरं कसं आहे, इथे गेलं दिसतंय, नजर येते, हा जो विश्वास आहे, विश्वासामुळे लोक शिकलेली, आपल्याला सांगतो शिकलेली पैसे असणारी लोक आमच्या कॅम्पला येतात. आणि त्यांना हे माहिती आहे की मी कॅम्पमध्ये आधी बघतो कपडे काय घातले, चांगले कपडे असतील त्याला सांगतो मोतीबिंदू कच्चा आहे, पुढे जाऊन दुसरी म्हणजे पुढच्या वर्षी या. ते एक माणूस मला भेटला, ते म्हणलं साहेब तुम्ही गेली 5 वर्षे मला हेच सांगताय. तर शेवटी मग त्याला मी बसवलं, त्याला सांगितलं की बाबा तू जो शर्ट पॅन्ट घातलाय 1000 रुपयाचा आहे. तर मी ह्या लोकांचं जे ऑपरेशन करतो त्यांच्याकडे ट्राउझर असते, धोतर घातलेलं असतं, पैसे नसते. ह्यांचा मी डॉक्टर आहे, पॅन्ट शर्टवाल्याचा नाही. तर त्याचं दुसरं असं हे झालं की पुढच्या वेळेस तो माणूस आला, त्याने ट्राउझर शर्ट घातला होता, तो काही मला लक्षात नाही राहिला, तो ऍडमिट झाला, ऑपरेशन होऊन गेलं. कारण बेसिक असं आहे
की ते श्रीमंत लोक का येतात तुमच्यावर येस त्याच्यावर त्यांना आमच्यावर म्हणण्यापेक्षा की आमच्याकडे ऑपरेशन केल्यानंतर येते हा जो एक विश्वास निर्माण झाला त्याच्यामुळे ह्या रांगा येतात. आणि दुसरं कसं आहे की आम्ही हा विश्वास तसाच राहावा याच्यासाठी खूप मेहनत घेतो. म्हणजे आम्ही जर समजा एखाद्याचं ऑपरेशन करणार असू दृष्टी येणार नसेल तर त्याला खूप वेळा समजावून सांगतो की आम्ही करून बघतोय. कारण दुसरं कोणी मी सोडलं तर कोणी करणार नाही आहे, करून बघूया. आली दृष्टी आली तर त्यांना येते दृष्टी पण सांगून करतो आम्ही. एक म्हणजे मला हा प्रश्न अनेक वर्ष सतवतोय, याआधी पण मी तुम्हाला विचारलंय खरं तर, की एकीकडे अगदी सर्वस्व विसरून, अगदी स्वतःचा खूप मोठा त्रास आहे त्यांना, त्यावरच मी पुढे विचारणार आहे, ते सर्व असतानाही, नाजूक प्रकृती कायमची सोबत असतानाही तुम्ही सर्वस्व वाहून दिलेलं आहे खरं तर. दुसरीकडे म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने म्हटलं की फटकळ माणूस, तोंडात पटकन स्पष्टपणे सरळ स्पष्ट बोलणारा माणूस. या फटकळपणामुळे नुकसानही होत असेल अनेकांच्या डोळ्यात. आधीच एवढं मोठं यश तुमचं, ते खूपतच, माणसं आहेत, खुपणारच, आणि त्याच वेळी हा फटकळपणा तो त्रास अधिक वाढवत नाही का? बेसिक कसं आहे बघा की जर आपण स्पष्ट वक्ते नसू तर होणारा त्रास जास्त असतो. स्पष्ट वक्त्यामुळे कसं आहे की आपल्याकडे लोक येताना दोनदा विचार करतात की तो स्पष्ट वक्ता आहे, तो काही कोणाचं काही ऐकत नाही, त्याचा मला खूप फायदा होतो. दुसरं, स्पष्ट वक्तेपणामुळे ज्यांना इलिगल कामं करायचे आहेत, ज्यांना काही गोंधळ घालायचा आहे तर ते खूप नाराज होतात आणि तोच समाजाचा फेस असतो. म्हणजे ज्यांचं काम नियमानुसार झालं नाही तर त्यांना काही फरक पडत नाही, पण ज्यांना काम बिना नियमाने करून घ्यायचं आहे आणि त्यांचं आपण काम केलं नाही तर तो अशीच लोक समाजामध्ये वावरत असतात. कारण ते हे काम एजंटचं करत असतात आणि मग तो समाजाचा फेस असतो. मग तो राजकारणामध्ये, बाहेर, सचिवामध्ये, पत्रकारामध्ये सगळीकडे मग ते आपली बदनामी करतात, चांगला माणूस नाही, चांगला माणूस नाही. का? पण त्यांनी चुकीचं काम सांगितलं होतं ते सांगत नाहीत. पण आता ही जगरहाट आहे, याच्यामध्ये असेच लोक समाजामध्ये पुढे काम करत असतात. त्यामुळे आपण आता त्याला काही हातांना हे करू शकत नाही की त्यांचं तोंड नाही धरू शकत, नुकसान होऊ शकतं. पण जेव्हा लोकांना कळतं की बाबा आपलं स्पष्ट वक्तेपण आहे, आपण खरं काम करतो, करत राहायचं म्हणून. आणि दुसरं कसं आहे, मी एक गोष्ट पाहिली आहे की ज्यांची कधी भेट झाली नाही, ओके, समजा माझी भेट झाली आणि तुम्ही माझ्या विरोधात गेले, मला मान्य आहे, पण तुमची माझी भेट झाली नाही पण तरीही तुम्ही मला क्रिटिसाइज करता. कारण त्याचं असं आहे की माझं नाव मोठं झालं तर नाव मोठं झाल्यानंतर ज्यांना मोठं होता आलं नाही ते क्रिटिसाइज करतात, त्याला आपण काही करू शकत नाही. आणि हां, आणि म्हणून कसं आहे की आपण जर मोठं होत असेल तर आपल्याला लोकांचं पॉझिटिव्ह क्रिटिसिझम 90%, निगेटिव्ह क्रिटिसिझम 10% सहन करावंच लागतं. समजा निगेटिव्ह क्रिटिसिझम नसेल तर तुम्ही मोठे नाही. आणि म्हणून तुकाराम नेहमी सांगायचे, तुकाराम महाराजांचं असं म्हणणं होतं की निंदकाचे घर असा विषय. त्याचं कारण असं आहे, तो दिवसभर काय काम करतो, आपल्या कुठं चुकाय ते बघतो आणि बोलतो, आपला कळतं हे करू नये. आणि म्हणून मी बऱ्याच लोक जे काही माझे निंदक आहेत त्यांच्याकडनं मी शिकतो, हां हे नाही करायचं का, ठीक आहे बंद, म्हणून हे होत राहतं. मग मला एक अशी गोष्ट आजही मला माहिती आहे की हां ठीक आहे होत राहतं. मला जर कोणी कधी म्हटलं की नाही ते असा बोलत होता, मला छान गोष्ट आहे, तो त्याच्या दृष्टीने मी आहे, माझ्या दृष्टीने मी काय मला माहिती आहे. म्हणून आता कसं असतं की एखाद्या माणसाबद्दल राग का असावा न भेटता, काही नाही, आपल्याला तेवढं मोठं होता आलं नाही म्हणून राग असतो. पण त्यांनाही मी नेहमी सांगतो तुम्ही मोठे व्हा ना. मी माझ्या ह्याच्यात काय केलंय की समजा मला कोणी त्रास देत असेल मी त्यांच्याशी भांडत नाही. कारण का भांडायचं, माझ्याकडे ठरलेलं आहे माझं की आपली जी कामाची रेषा आहे ना ती वाढवत जायची. ती वाढली की ऑटोमॅटिकली आपली सगळी कामं होतात. आपण आपली रेषा वाढवण्यासाठी दुसऱ्याची रेषा कमी करायची हे मी कधी शिकलो नाही. मला एकच माहीत आहे की आपलं काम करा, काम करत राहा, रुग्ण बघा, रुग्णसेवा करा, यश येत राहतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतो. जे डॉक्टर लहाने म्हटलं ना, म्हणजे आता मला जो प्रश्न पडतो की राजकीय क्षेत्र वगैरे,
मला असं वाटत नाही की कोणता राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता असा असेल किंवा अगदी स्थानिक पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत सत्तेत बसलेल्यांपर्यंत किंवा विरोधात असलेली की त्यांनी एखादा रुग्ण पाठवला किंवा स्वतः सुद्धा ते इतर वेळी खासगीत जातात, मात्र अशा वेळी तुमच्याकडे आवर्जून मी जे मध्ये तुमच्याकडे येऊन बसलेले 4-4, 5-5 नेते पाहिलेले आहेत, त्यांच्याशी बोलून तुमच्याविषयीचा विश्वास अनुभवलेला आहे, तरी सुद्धा अनेकदा राजकीय क्षेत्रातील काही मंडळी विनाकारण वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देताना नाही दिसली. त्यावेळी काय वाटतं डॉक्टर? नाही, बेसिकली कसं असतं बघा, मी एक गोष्ट पाहिली आहे की राजकारणामध्ये त्यांच्या जवळ जी लोक असतात, म्हणजे त्यांची कामं चुकीच्या पद्धतीने सांगितली असतात, ती होत नाही, आणि मग ते जाऊन सांगतात की नाही ते नाही चांगला माणूस. कसं असतं की त्यांचा अनुभव नसतो माझ्याशी, हो, थेट नसतो, पण ते जे मधले लोक आहेत ते सांगत असतात खराब माणूस आहे. काय करू शकतो? मुख्य कसं आहे की प्रत्येक माणसाला जाऊन समजावून सांगण्यासाठी आपलं ते काम नाही, एवढ्या लोकांना सांगणे शक्य नाही. आणि म्हणून जेव्हा त्यांना असं कळतं, पण पुन्हा तेव्हा जर माझी भेट झाली तर त्यांचे ते सगळे जे काही गैरसमज निघून जातात. जे गैरसमज ज्यांना काढून घ्यायचे नाहीत ते ठेवून जातात. पण माझं एक गोष्ट अशी आहे की आपण सरळ पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार करायचा नाही. आपण आपलं स्वतःचं काम करत राहिलं, अडचणी निर्माण होत नाही. आणि मदतीचे हात जास्त आहेत, अशा हातापेक्षा मदतीचे हात कितीतरी जास्त आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षातले, प्रत्येक ह्याच्यातले सगळेच लोक माझ्या प्रेम करतात. 1-2 नसतील त्यांनी काय फरक पडत नाही. मला हा प्रश्न मात्र विचारायचा आहे, कारण इतरांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. एक प्रकारचं काउन्सिलिंग आहे आपल्या सर्वांसाठी, कारण आपण एवढे छोट्या पातळीवर काम करतो आणि अशा प्रकारचे अनुभव आले की कोणीतरी त्रास देतं, असूयेनं असेल, आपली रेषा पुसण्याचा प्रयत्न करतं, आपण आपली रेषा वाढवताना दुसऱ्यांची कधी पुसत नसलो तरी ते पुसतात, त्यावेळी जो त्रास होतो. डॉक्टर, मला हाच प्रश्न म्हणजे आहे की अशा लोकांबद्दल पण आजपर्यंत तुमच्याकडून मी कधी विखारी बोलताना ऐकलं नाही. ही सकारात्मकता, ही ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, म्हणजे मधले काही वर्ष मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे, मी पाहिलंय. आणि केवळ डॉक्टर लहानेंवर, आणि हे मी उघडपणे सांगतो, मी कुणाचा जगात फॅन नाही आहे, मात्र प्रेम ज्यांच्यावर मी करतो ना, अगदी आपलं माणूस, माझा माणूस म्हणून, त्यांच्यापैकी एक डॉक्टर लहान आहेत, डॉक्टर रागिनी सुद्धा आहेत, तर ते मी भोगलंय स्वतः तो त्रास. कारण तुम्हाला होणारा त्रास आणि तुम्ही ते सर्व करत असताना विनाकारण दिला जाणारा त्रास हा भोगलाय डॉक्टर. त्यातून विचारतो, तुम्ही मात्र कधी त्याविषयी माझ्यासारखे थोडं संतापायचे की अरे यांना काय करावं, तुम्ही मात्र त्या भावनेनं कधी बोलताना, विखारानं कधी बोलताना दिसला नाहीत. हे आईकडून आलं. आणि आईविषयी आता मगासपासून जो प्रश्न मी बोलतोय तुम्हाला की विचारेन की डॉक्टर लहाने हा माणूस, एक मोठा माणूस, तुमच्या माझ्यासारख्या सर्व थरातल्या माणसांवर प्रेम करणारा, आपलं म्हणणारा माणूस कसा झाला ते डॉक्टरांनी आता विस्तारानं सांगा. हां, तुम्ही जसं विचारलं ना किंवा की हे सगळं जेव्हा होतं तर तुम्ही, मला माहिती आहे की त्या काळात तुम्ही मला म्हणायचे अरे हे सगळं घडलंय, किंवा रवी म्हणायचा, किंवा माझे सगळे मित्र मला म्हणायचे, किंवा तुम्ही हे सगळं का सहन करता. गोष्ट अशी आहे की जे कोणी आपल्याला त्रास देतं तर त्यांना कोणी कसं सांगितलेलं असतं आपल्याला माहीत नसतं. आणि मला एक नेहमी असं वाटायचं की कुणाचे मतं आपण नीट करायला गेलं तर ते आणखी गैरसमज वाढतात की ह्याने केले काही, आहे ना. आणि त्याहीपेक्षा असं आहे की आपलं काम चालू ठेवायचं. आणि कसं आहे की माझी आई मला एकच गोष्ट शिकवायची, शिकलेली नव्हती ती, पण समजा काही झालं घरामध्ये किंवा लहान होतो तेव्हा, तर माझी आई मला म्हणायची तात्याराव आपण लवकर घ्यावं लागतं. तिने एकच गोष्ट मला नेहमी शिकवली. काय शिकवली की बाबा समज काय झालं, शेजाऱ्याचं भांडण झालं, वर्गातल्या एखाद्या मुलाचं भांडण झालं, तर मला बसवायची, आपण लवकर घ्यावं. म्हणजे ती मला कधीच बोलली नाही की नाही तुला थापड दिली त्याने, तुझं एक थापड दे, नाही आपण लवकर घ्यावं. तिने एकच गोष्ट मला शिकवली, आपण लवकर घ्यावं. म्हणजे कसं की आपण कोणाशी काही म्हणू नये, लोकांनी केलं सोडावं, आपण लवकर घ्यावं. ती माझी माय.
आणि तुम्ही जसं मला वाटतंय की माझ्यामध्ये हा बदल का झाला किंवा मी एवढं काम का करू शकतो, त्याचं कारण दडलंय याच्यात. माझी आई, माझे वडील दोघंही माझ्यावर, म्हणजे मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त मुलावर आई वडील प्रेम करणं शक्य नाही, एवढं प्रेम त्यांचं. आणि त्याच्या दरम्यान माझी किडनी खराब झाली. वय काय होतं तेव्हा? तेव्हा माझं वय होतं 37 वर्ष, 37. फक्त 37 वर्षांचे. आणि झाल्यानंतर मग डायलिसिस वगैरे करायचं. तर मग मी मुंबईला आलो. दर गुरुवारी माझं डायलिसिस व्हायचं. तिथले डॉक्टर म्हणाले की नाही, तुम्हाला शस्त्रक्रिया जमणार नाही वगैरे. त्यांनी मला इन्शुरन्सही काढायला मला सांगितलं. पण काही दिवसांनी ते म्हणाले तुमचं किडनी बदलता येईल. तर तेव्हा घरामध्ये सगळेजण म्हणजे 19 लोक आम्हाला किडनी द्यायची म्हणून भांडत बसले. मग त्या सगळ्यांची चेक केली. कारण बघा 1995ला 19 लोकांनी किडनी द्यायला यावं सोपी गोष्ट नाही ना. आज आपण सांगतो किडनी लोक देतच नाही, आणि माझ्या घरात 19 लोक भांडतायत. हे कौटुंबिक जिव्हाळा आणि एक प्रेम खरंय. आणि मग शेवटी ठरवलं की ज्यांची जास्त मॅच होईल त्यांची घ्यायची. आणि ऑफकोर्स आईची मॅच झाली आणि मग तिची घ्यायची ठरली. मॅच झालेला दिवस 12 फेब्रुवारी मी वाढदिवस म्हणून साजरा करतो. पुनर्जन्म. त्याच्या आधी मला माझा जन्म कधी झाला, ज्या दिवशी शाळेत मला घेऊन गेले त्या दिवशी त्यांनी लिहिलं की माझा 24 जूनला जन्म झाला, कारण शाळेत घेतो त्या दिवशी. एक नाही. आणि मागं 5 वर्ष टाकून दिलं, ते 6 वर्षात झाला म्हणून पूर्वीची पद्धत. 1 जानेवारी किंवा तर असं त्याने टाकून दिलं होतं. आणि मग जेव्हा माझं बदलायचं किडनी ठरलं, कसं आहे की आई आणि मी दोघांना 2 ऑपरेशन थिएटरमध्ये घेत असताना आईचा आणि माझं दोन्ही वार्डातनं 2 ट्रॉल्या काढल्या. आणि माझे सगळे दोस्त तिथे उभे होते. तर मग आईला त्या डॉक्टर चुब्बरने विचारलं की हम तुम्हारा गुर्दा निकालने वाले. ती म्हणली मग तुझी काही भाषा मला कळत नाही, पण मला ध्येय भूल दे, एक किडनी काढ, ती माझ्या तात्याला बसव. ठीक आहे, हे ठीक आहे. ती चलते का नाही बघ. बिना शिकलेली आई आहे माझी. किडनी चलत असते हे तिचं कसं कळालं तिला? ही माऊली आहे, तिच्यातली ही माऊली आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली असायचे तसं तिच्यातली ही माऊली आहे की चलती नाही बघ, नाही चलली दुसरी घे. तो जगला पाहिजे. मला सांगा की दोन्ही किडनी द्यायला ती तयार आहे. मग आम्ही रडणार नाही तर काय करणार आहे? मग आम्ही रडलं, कोसळलं, ऑपरेशन झालं. तर तिला 166 टाके पडले. दुसऱ्या दिवशी मग ते कुठे तात्या? तर ते म्हणे आहे इथे. नाही म्हणे मला बघायचं. बिना शिकलेली पार इथे धरून मला भेटायला आली आणि म्हटली मी चांगला आहे. कसं आहे, तिचं पूर्ण दुःख गळून गेलं. आणि त्या दिवशी मला असं वाटलं, एकटाच होतो त्या खोलीत, कोणाला 3 महिने यायचं नव्हतं. मी विचार केला की माझी आई 2 किडन्या द्यायला तयार आहे, आजारी झाली, टाके पडले तरी मलाच बघते. मग ही बिना शिकलेली माझी आई जर माझ्यावर एवढे प्रेम करत असेल तर मी तिच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला की यापुढचं जे आयुष्य आहे हा सेकंड बर्थच आहे, आणि या बर्थमध्ये आपण जे काही शक्य आहे ते चांगलं काम करायचं. 12 फेब्रुवारी 1995 तेव्हा हा निर्णय मी घेतला. आणि हा निर्णय घेतल्यानंतर याला जेव्हा करायचं तेव्हा कसं काय करायचं काही माहीत नव्हतं. सुरुवातीला रोटरॅक्ट बरोबर 50 ऑपरेशनचा एक कॅम्प केला आणि जाऊन तिथे क्रिकेट खेळा, कारण दुपारून काहीच काम नव्हतं. असं करत करत 3 वर्षे काढले. 96, 97, 98 आणि 99च्या जानेवारीमध्ये आनंदवनला गेलो. आणि तिथं आमच्या ह्या सामाजिक कामाचा सूर्य बाबांच्या रूपाने उघडला. आणि बाबांनी आम्हाला सगळी एनर्जी दिली आणि तिथून पुढे आमचं काम सुरू झालं. पण इन्स्पिरेशन अंजनाबाई लहाने, माझी आई, जिच्यामुळं की मी हा लोकांच्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. आणि तो आजही म्हणजे 30 वर्ष झाले, आज 30 इयर्स. कारण किडनी बदलून 30 वर्षे जगणारी माणसं खूप कमी आहे, नाहीच्या बरोबर. पण तुम्हाला सांगतो मी 30 वर्षे किडनी बदलून जगलो. त्याहीपेक्षा नुसतं जगलो नाही, रुग्ण नाही मी. 30च्या 30 वर्षे मी रुग्ण म्हणून एकही दिवस नाही जगलो. तर मी 18 तास काम केलं, 22 तास काम केलं. आणि रोज मी कमीत कमी 12 ते 13 तास काम करतो. आणि आजही 13 तास रोज काम करतो. पण त्याच्या मागं जर इन्स्पिरेशन कोणाचं असेल तर माझ्या आईचं. फक्त आणि फक्त त्यांनी नाव घेतलं ते अंजनाबाई लहाने. त्यांच्या आई म्हणजे आई आईच असते. मात्र ज्या पद्धतीची प्रेरणा डॉक्टर लहाने यांनी त्यापासून घेतली, अनेकदा नाही तर असं दिसतं आता बस झालं, आता
एन्जॉय करूया, ते का नाही आहे, सुरुवातीपासून का या विषयावर मी एवढं त्यांना विचारू पाहत होतो, त्याचं कारणच हे होतं की ही प्रेरणा तुमच्या आमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचलीच पाहिजे अशी आहे. नाही तर आपण खूप काही बोलत असतो. डॉक्टर, एक आणखी मला जे भावलेलं ते तुम्हाला विचारतोय ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. कारण अनेक डॉक्टर, नवे डॉक्टर, हे डॉक्टर लहानांकडे असं पाहत असतात ऊर्जादाते म्हणून, प्रेरणादाते म्हणून. त्यांच्यासाठी या गोष्टी पण एक प्रकारे वेगळ्या प्रकारची शिकवणी आहे असं मी मानतो. जे रुग्णालयात जेव्हा मी यायचो तुम्हाला भेटायला, पहिल्यांदा जेव्हा आलो ना, मी लोक खूप काही ऐकलंय. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी मगाशी म्हणाल तसं मी फॅन होत नाही, तसंच स्वतः अनुभवल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. मी पूर्ण रुग्णालय फिरलो, अनुभवलं, गर्दीत गेलो. आता जसं तुम्हाला बोललो की इकडे पण मागच्या वेळी मी आलेलो, रुग्णांचं पाहत होतो मी. तिकडे आलेल्या शेकडो रुग्णांची थेट तर प्रत्येकाशी नाही बोललो, जेवढं जमेल त्यांच्याशी. त्यातही आता डॉक्टरनी सांगितलं त्यांची आवड कोणती, ते धोतर घालून आलेले, नऊवारी लुगडं घालून आलेले, अगदी तो मळका पांढरा रंग दिसतो पहा, त्या कपड्यांमध्ये आलेले. या मुंबईत कधी ते आलेही नसतील असे हो. त्या सर्वांना अनुभवल्यानंतर, आणि त्यातही महत्वाचं मगाशी मी विचारलं ते की सरकारी रुग्णालयांमध्ये नाही तर खाजगी काही ठिकाणी सुद्धा मला ना गेल्यानंतर नाकात अगदी तो वास एक घुसतो. मात्र जे मध्ये मला ते जाणवलं नाही. आणि मी तुम्हाला आल्यावर नंतर, आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जे सांगितलं की हो डॉक्टर, मी अनुभवलं आणि तुम्हाला आता सांगतो की तुम्ही जे मध्ये बदल घडलाय, कसं शक्य झालं. मी 11 फेब्रुवारी 2010ला चार्ज घेतला. मला डीन व्हायचं नव्हतं, मी 2 वेळा रिफ्यूज केलं होतं. पण त्यावेळेस अशोकरावजी चव्हाण साहेब आणि गावित साहेब दोघांनी मला विनंती केली आणि मी घेतला. आणि मी स्वतः जेव्हा वार्डात फिरत होतो तेव्हा मला वाटले की खूप घाण आहे. मग 10 जूनला 2010ला मी स्वच्छता अभियान घेतलं. 39 ट्रक कचरा आमच्या मोठ्या ट्रक आमच्या डॉक्टरांनी आणि आमच्या सगळ्यांनी काढला. आणि बाळा नांदगावकरांनी ते बाहेर ट्रक घेऊन जायला आम्हाला ट्रक दिल्या. आणि ते सगळं आम्ही कचरा, सगळ्याच्या सगळा त्या कचऱ्यामध्ये काय नाही सापडलं, म्हणजे दारूच्या बाटल्या, सगळं असं काही जे काही ते सगळं सापडलं. आणि त्या कचरा काढला आम्ही आणि स्वच्छता केली. अगदी मला वाटतं गच्चीवर सुद्धा नाही, प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं शक्य आहे ते सगळं, पाण्याच्या टाक्याच्या खाली सगळे, म्हणजे कॉरिडॉरमध्ये, बाहेर, रस्त्यावर सगळे केली. आणि त्यासाठी माझी सगळी माणसं काम करत होती. आणि त्याच्यानंतर ह्याचं केलं जातं माझे तिथले जे सफाईगार आहेत 300 सफाई सर्वच. हा, ती जी टीम आहे ना माझी, तुम्हाला सांगतो, जे जर खरंच कोणी चांगलं होत असेल तर ते सफाईगार 300 सफाईगार. ते तुम्हाला सांगतो, त्याला तिथे जे बाबाला देव मानतात आणि जेला देव मानतात. आणि म्हणून ते एवढी सेवा करतात, त्याच्यामुळे जे स्वच्छ राहिलं. आणि त्या माणसाने मला जवळपास 15 म्हणजे 12 वर्षे मला तिथं ॲडमिशन करता आलं. तेवढे वर्षे त्यांनी ते जे स्वच्छ, म्हणजे कुठेही वास येऊ दिला नाही. आणि दुसरं कसं की माझं केंद्रबिंदू होता. आणि मग काय व्हायचं, रुग्ण काय येत नव्हते, आल्यानंतर त्यांना 3 महिन्याची तारीख मिळायची. 3 महिन्यांनी या. खेडेगावातला शेतकरी कसा येईल. मी काय बदल केला, तिथे धर्मशाळा काढली. तिथं सांगितलं सकाळी आंघोळ्या करा. तिथं त्यांना सकाळी भेटायला जायचो, फोन करायचो सगळ्यांना, ह्यांना ॲडमिट करून घ्या. आल्यानंतर ॲडमिट, त्यांची जेवायची सोय, ऑपरेशन, 8 दिवसांनी घरी. त्याच्यामुळं रुग्णाला कळालं की आपली काही बेजारी होत नाही. मग ते यायला लागले. आणि मध्ये जे काही लोक यायला लागले, तर माझी पहिली ओपडी, वर्षाची ओपडी जेव्हा मी सुरू केलं तेव्हा 3 ते 3.5 लाख होती. ती ओपडी माझी 2 वर्षात 10 लाखावर गेली. ऑपरेशन तिथे 15-16 हजार दरवर्षी व्हायचे. मी ते 42,000 ते 45,000वर नेले दरवर्षीचे ऑपरेशन. ओपडी तर वाढलीच, पण ऑपरेशन खूप वाढले. रोजचे 1500 जवळपास. हो, 1500च्या वर यायचे जास्तच, कारण शनिवार रविवार असायचा ना, त्याच्यामुळे म्हणजे रविवार असायचा. आणि तिथे मी महात्मा फुले सुरू केलं. ऑनलाईन मी पहिल्यांदा जे सुरू केलं, जे पहिलं हॉस्पिटल आहे जिथं मी ऑनलाईन पेपरलेस ऑफिस सुरू केलं पेशंटसाठी. आणि ते मी ऑनलाईन मोफत आणली. आणि तुम्हाला सांगतो की तिथं जे काही घडलं, तिथे त्या सगळ्या लोकांना हे करण्यासाठी की ह्या सगळ्या रुग्णांच्यासाठी जे काही सेवा करणं शक्य आहे ती करत राहिलो. महात्मा फुलेमध्ये 4, 5, 6, 7 माणसं बसवले, पण प्रत्येकाचा क्लेम मान्य आहे.
आणि ते आणून प्रत्येकाला मोफत शस्त्रक्रिया करणे, म्हणजे खेड्यातनं आलेला माणूस त्याला चांगल्यात चांगली शस्त्रक्रिया मोफत केली आणि त्यांना परत एकदा नाही पाठवलं. आणि जे कारण असायचे की ह्याचं हे राशन कार्ड असं आहे, ते तसं आहे, मी वैयक्तिक बघायचं होते की जे संध्याकाळी रोज जेव्हा बसलो तर कुणाचे महात्मा फुले रिजेक्ट झाले, का झाले बघून त्यांना लगेच उपाय सुद्धा करायचा. बेसिक असं आहे की त्यामुळे जे रुग्णालय हा पेशंट सेंट्रिक झाला. आम्ही 100व्या क्रमांकाला होतो. 2014 आम्ही भारत देशात 5व्या क्रमांकाला आला. आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या, पीजीची संख्या आपल्याकडे फक्त 87 होती. मी वाढून 200 केली, 200 केले. युजीचे मुलं आपल्याकडे ऍडमिशन 200 होते, त्याचे 250 केले. बेसिक असं आहे की युजी आहे, पीजी आहे किंवा ह्या सगळ्या लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना चांगलं शिक्षण दिलं. आणि दुसरं असं आहे की तिथं सुपर स्पेशालिटी काढण्यासाठी मोठं 5 एकर जागा तिथल्या भागात मोकळी करून 1150 कोटीचा प्रोजेक्ट आता तिथे चालू आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या मोठ्या शस्त्रक्रियात लिव्हर बदलणे, हार्ट बदलणे याला बाहेर खूप खर्च येतो. तर ह्या सगळ्या शस्त्रक्रिया शासनामध्ये व्हाव्या म्हणून तो आपण हे केला. आणि त्याच्यानंतर मिलिंद म्हैसेकर साहेब होते आणि त्यांनी आपल्याला तिथे मदत करून आपला ती मोठी इमारत मदत करण्यासाठी आपला मदत झाली, म्हणून हे करता आलं. मुख्य कसं आहे की जेचा डेव्हलप करत असताना कुठल्याही खाजगी रुग्णालयाला लाजवेल अशा सगळ्या सर्व्हिसेस, असे सगळे इक्विपमेंट आणि तिथल्या स्टाफलाही तेवढंच क्रेडिट जातं. कारण तिथले डॉक्टर, तिथल्या नर्सेस, तिथलं आपले काम करणारे मामा, त्याच्यानंतर सफाईगार, टेक्निशियन्स, हे प्रत्येक माणूस एक आपलं घर आहे असं म्हणून तो काम करत होता. आणि त्यामुळे जेला एक पूर्ण असं मला नाव देता आलं आणि महाराष्ट्रात नाही तर भारतात त्याला मॅपवर आणता आलं. तर तो मला संधी पण 8 वर्षाची संधी मिळाली, त्यामुळे मला मॅपवर आणता आलं. आणि एक रुग्णालयात नुसतं मॅपवर मला आणायचं नव्हतं, तर मला मॅपवर आणताना रुग्णसेवा, आज आपल्याला सांगतो कुठल्याही गावामध्ये मी गेलो तर मला प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझं हाडण्याचं ऑपरेशन केले, तुम्ही माझं डोळ्या किडनीचं ऑपरेशन केलं अशी मिळणारे लोक भेटतात. हा, तर हे जे आहे ना आज की जे हजारो लोकांना मला मदत करता आली, त्यामुळे मला आनंद वाटतो की जे मध्ये सुधारणा करता आली आणि लोकांच्यापर्यंत रुग्णसेवा पोहोचवता आली. एकूण जेची रुग्ण क्षमता किती आहे आता? आता वाढली आहे, पण तेव्हा जेव्हा मी होतो तेव्हा 1300 होती, 1350. एक लक्षात ठेवा, म्हणजे जेच्या रुग्ण क्षमतेबद्दल यासाठी विचारलं कारण जे रुग्णालय हा एक समूह आहे आणि त्यातही जे मुख्य रुग्णालय जिथे आहे ना ते एक छोटंसं शहरच आहे. आणि एवढ्या मोठ्या शहराला स्वच्छ ठेवणं, 39 ट्रक कचरा काढणं सोपं नव्हतं. मात्र ठरवलं तर सरकारी सेवेत सुद्धा एखाद्या सरकारी संस्थेत कसा कायापालट घडवला जाऊ शकतो हे डॉक्टर लहाने यांनी दाखवून दिलं. त्यामुळे मुद्दाम मी त्यांना त्यावर बोलतं केलं. डॉक्टर, इतर काही प्रश्न म्हणजे खरं तर एकंदरीतच म्हणजे तुम्ही नेहमीच सकारात्मक असतात, त्यामुळे काहीच वेगळं सांगत नसतात. मात्र राज्याची आरोग्य सेवा ती सुधारण्यासाठी अगदी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री, त्याआधी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे किंवा अजित पवार असतील किंवा त्याआधीचे मुख्यमंत्री, सर्वांशी तुमचं तसं चांगलं राहिलं, कारभार तुम्ही पाहिलाय. मात्र एवढी अजस्त्र यंत्रणा असते आपल्या राज्याची की अगदी मुंबई महापालिकेचं बजेट सुद्धा 7-8 हजार कोटीचं आहे आरोग्य विभागाचं. मात्र म्हणावं तसं तिथं जे करण झालेलं दिसत नाही, जे तुमच्या स्पर्शानं झालेलं. आरोग्य सेवेविषयी सामान्यांच्या मनात अगदी कर्जबाजारी होता डॉक्टर. म्हणजे मी तुम्हाला सांगायला नको, तुमच्याकडे येऊन एक ढसाढसा रडत असतील लोक की अगदी मध्यमवर्गीय सुद्धा 10 वर्ष मागे फेकला जातो खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन. सरकारी आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी, अधिक विश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? मुख्य कसं आहे की आपलं जे बजेट आहे, तर बजेटमध्ये काय झाले की आपण खूप कमी बजेट, आपलं GDP आहे तर ती राज्याचं आणि केंद्राचं सुद्धा 2.5 पर्यंत आपण देतो. 143 कोटी जनतेला इतका कमी GDP जर आपण हेल्थसाठी वापरत असू तर कसं शक्य आहे? तर हा कमीत कमी 6 GDP, किमान 6 GDP आपण तो आरोग्यासाठी वापरला पाहिजे. दुसरं कसं आहे, आपल्या आरोग्यावर विचार केला
तर 10% लोक इन्शुरन्स करणारे आहेत, 90% लोक नाही आहेत. कव्हरमध्येच नाही. हा, मग ह्या 90% लोकांच्यासाठी अशा काही पॉलिसी केल्या पाहिजेत. आपल्या पॉलिसी आहेत, पण त्याचं जे स्लॅब आहे तो खूप कमी आहे. हो. मग तो कुठं होतो? चॅरिटी रुग्णालयात होतो किंवा सरकारी रुग्णालयात होतो, खाजगीत होत नाही. आणि जोपर्यंत खाजगी रुग्णालयाने अट्रॅक्ट होऊ नये, व्हावं त्याच्यात, समजा ते अट्रॅक्ट झाले किंवा स्लॅब मोठा आहे तर रुग्णसेवा घडणार आहे. बरोबर. आणि म्हणून जसं बाहेर कसं आहे की डॉक्टर हा फर्स्ट ठेवून त्याला काय रिक्वायरमेंट दिल्या गेल्या पाहिजे, मग सांगितलं जातं तू पेशंटची सेवा कर. आपल्याकडे तसं होणं गरजेचं आहे की रुग्णासाठी जे काही आपल्या स्कीम आहेत त्यांचे स्लॅब वाढवणं गरजेचं आहे. आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आदरणीय अजितदादा साहेब किंवा आदरणीय शिंदे साहेब, हे तिघही आणि त्यातले त्यात मुख्यमंत्री हे पहिले द्रष्टे मुख्यमंत्री आहेत की ज्यांना असं वाटतं की आरोग्याच्या सेवा चांगल्या व्हाव्या, ज्यांना असं वाटतं की आरोग्य अडचणीच्या वेळेस त्यांना पैसे मिळावे, ते कसे मिळावे, काय मिळावे, त्यासाठी त्यांचे सगळे करायचे प्रयत्न करायचे म्हणजे त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असे द्रष्टे मुख्यमंत्री असताना यामध्ये नक्की बदल होईल. कारण आता तुम्ही पाहताय की जे चॅरिटी रुग्णालय आहेत तर त्यांना 20% बेड हे अगदी तुम्ही गरिबासाठी द्याच असा कोणी म्हणजे मुख्यमंत्री दणका लावत नाही, कोणीच नाही. हे दणका लावतात की तुम्ही द्याच. नाही, फडणवीस यांचं त्यासाठी खरोखर कौतुकच केलं पाहिजे. कसं आहे, कोण करेल मला सांगा ना, की एवढे सगळे मोठे मोठे लोक आहेत की ज्यांना जाऊन सांगायचे तुम्ही माझा पेशंट फ्री बघा, हे फार कठीण असतं. पण ते त्याची रिस्क घेऊन ते करतात, तुम्ही ते करा. किंवा सीएम फंड पाहतो, ते कधी विचार नाही करत की मला इथे द्यायचा आहे नाही द्यायचा आहे. किंवा त्यांचे आता महात्मा फुलेमध्ये देखील पैसे वाढवायची तयारी आहे. मला असं वाटतं की त्यांच्या काळामध्ये आरोग्याचा सुवर्ण काळ नक्की येईल. कारण त्यांचं परवाच्या मीटिंगमध्ये पण तुम्ही पाहिलं, त्यांचं थिंकिंग खूप पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून मला वाटतं की आरोग्यामध्ये आज नक्की अडचणी आहेत, लोकांचा विश्वास नाही आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर जी सेवा शेवटच्या टोकापर्यंत जायला पाहिजे तिथे गेली आहे, पण एक्सपर्ट नाही आहेत, डॉक्टर नाही आहेत, औषधं नाही आहेत, या सगळ्या इन्स्ट्रुमेंट नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. कारण आज गरीब लोक पैसे देऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या गरीब लोकांचं जे आरोग्य आहे हे आरोग्य खरं म्हणजे आपल्या देशाचं, राष्ट्राचं आरोग्य ठरवत असतं. आणि म्हणून आपण त्यांचं आरोग्य चांगलं केलं तर आपल्या देशाचं आरोग्य, राष्ट्राचं, आपल्या स्टेटचं आरोग्य चांगलं होणार आहे. आणि म्हणून आरोग्याकडे पैसे वाढवणं, एक्सपर्ट निर्माण करणं, त्यांना व्यवस्थित मोबदला देणं, तर ते काम करतील. का लोक बाहेरच्या देशात जातात? कारण तिथं मोबदला जास्त मिळतो. आणि म्हणून बाहेर जाणारे जे लोक आहेत त्यांना थांबवणं हे गरजेचं आहे. कारण हुशार लोक आहेत, ते थांबवले तर ते आपल्याकडे काम करतील. त्यांना आपल्याकडे योग्य मोबदला, योग्य ॲटमॉस्फिअर मिळत नाही म्हणून ते बाहेर जातात, ते प्रोव्हाइड करणं. म्हणून या सगळ्या याच्यावर जर आपण विचार केला तर आपणही आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये लोकांची जी सेवा आहे आरोग्याला आपण नक्की मदत करू शकतो. पण हेच कार्यक्रम राबवत असताना या कार्यक्रमामध्ये थोड्याशा जास्त आपण जर पैसे वाढवले तर नक्कीच हे कार्यक्रम चांगले होतील आणि रुग्णसेवा नक्की चांगली होईल. मला असं वाटतं की सत्तेत बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी खास संवेदनशील असा उल्लेखही केला. आणि आरोग्यविषयक त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव मला सुद्धा आहे, अनेकांच्या बाबतीत मी ते अनुभवलेलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री पदाबरोबर उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्या बाबतीत सुद्धा हा जो मुद्दा आहे ना की आपल्या GDPच्या म्हणजे मुंबई महापालिका लक्षात घ्या 75,000 कोटीच्या बजेटमधले 7-8 कोटी म्हणजे जवळपास 10% देते आहे. तसंच आपल्या राज्य सरकारनं सुद्धा इतर खात्यांना कुठंतरी कात्री लावून जर आरोग्याची गरज भागवली, कारण डॉक्टर लहाने ज्यांच्यावर या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस श्रद्धा ठेवतो, विश्वासही नाही, त्या पल्लीकडे जात श्रद्धा ठेवतो, ते जो हे प्रिस्क्रिप्शन सांगतायत. आणि सर्वात महत्त्वाचं मला आवडलेलं की आरोग्य केंद्राच्या वास्तू बांधल्या जातात, त्याचं एक वेगळं बजेटिंग असतं, सर्व असतं, सर्वांना कळतं. वास्तू येतात, मशिनरी घेतली जाते, मात्र ते चालवणारे डॉक्टर का नसतात हा प्रश्न मी त्यांना विचारणार होतो. पण जणू काय त्यांनी आधीच माझं काहीतरी डायग्नोसिस करून घेतलं आणि त्याचा उपाय सांगितला. खरोखर खूप मोठा आणि योग्य व्यावहारिक उपाय आहे.
की बाहेर जाणाऱ्यांना थोपवण्यासाठी आपण ज्यांच्यावर लाखो रुपयांची कोट्यवधीची गुंतवणूक केलेली आहे करदात्यांच्या पैशातून, त्याच डॉक्टरांना जर आपण योग्य मोबदला दिला तर ते आरोग्य केंद्र, आपली रुग्णालय आणि आपल्या मशिनरी वापराविना पेटी पॅक राहणार नाही. ते अनुभव सगळीकडे येतात. खरोखर डॉक्टरांना मी मनापासून धन्यवाद देतो की सामान्य रुग्णांसाठी त्यांनी खूप मोठा उपाय सांगितला. डॉक्टर, पुढचे काही मुद्दे आता डोळ्यांचे डॉक्टर म्हणून फक्त मी तुम्हाला विचारणार आहे की सध्या अगदी लहान लहान मुलांपासून चष्मे लागलेले दिसतात आहे. मोबाईल हे सर्वात मोठं कारण येतच. काय नेमकं म्हणजे अगदी लहान बाळांपासून सुरू झाला आता तर? नाही, मुख्य कसं आहे की हा काही विषय सुटणारा नाही आहे. म्हणजे तो जो विषय आहे याच्यामध्ये आपण असं सांगूया की ह्याच्यामुळं फार नुकसान होणार आहे, याच्यामुळं म्हणजे शरीराचं हुशारीचं नुकसान होणार आहे, जगामधलं काहीही होणार आहे म्हणून आपण सांगितलं तर मोबाईल हा विषय सध्या तरी मला असं वाटत नाही की याच्यावर आपला उपाय मिळेल. बघा, आपण कॅन्सरवर उपाय शोधला, आपण कुठलाही असा आजार नाही की ज्याच्यावर आपण उपाय नाही शोधला, पण आपल्याकडे मोबाईल नावाच्या माणसावर उपाय शोधणं शक्य नाही आहे. कारण हे जे वापरतात त्यांना माहिती आहे मोबाईल खराब आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट, जसं आपण म्हणतो की दारू पिणं खराब आहे किंवा तंबाखू खाणं खराब आहे, तरी आपण ते सवय लावतो, पण ते पर्सेंटेज कमी होतं. पण आता इथं कसं झालंय की 90% लोक मोबाईल वापरतात. कसं कमी करणार? आणि ह्या मोबाईलमध्ये जो ब्लू लाईट असतो तर तुमचा स्क्रीन टाईम जेव्हा 4 तास होतो तर तेव्हा तुमची बाहुली आहे ती आकुंचन पावलेली आहे, तिला स्पाझम 10 निर्माण होतो आणि ते झाल्याने तुमचा मायनस नंबरचा चष्मा लागतो तुम्हाला. मग आता तुम्ही जर तासनतास त्याच्यावर बसत असाल तर तुमचे डोळे कोरडे होणार आहेत, पूर्ण कोरडे, कडा कोरड्या होतात डोळ्याच्या, आणि त्याच्यानंतर फटीग होतो, पुढचा भाग जड होतो, दुखायला लागतो आणि चष्म्याचा नंबर लागतो. एवढं सगळं जरी झालं तर आया सगळ्या लहान लेकरू जन्मल्यानंतर ते जेवत नसेल मोबाईल, ते ऐकत नसेल मोबाईल, रडत असेल मोबाईल, किंवा त्यांना सिरियल बघायची मोबाईल, स्वयंपाक करायचा मोबाईल, त्या मुलाला मोबाईल देऊन त्याला मोबाईल वेडा केला आहे. आणि ते झाल्यामुळे त्याची हुशारी, म्हणजे आंतरराष्ट्रीय संशोधन असं सांगतं की 6 वर्षाच्या मुलांना जर आपण मोबाईल दिला तर त्यांचा इंटेलिजन्स, हुशारी हे खूप कमी होत चाललेली आहे आणि ते मुलं जिद्दी होत चाललेली आहे. आणि ते जिद्दी होत गेल्यामुळं ते मोबाईल सोडायला तयार नाही आहेत. आणि मोबाईलमध्ये काय असतं की शेवटी आपण जेव्हा वापरतो तर त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी 1.6 वापरली जाते. ही 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी दोन्ही करून जेव्हा येते तेव्हा 3.2 होते आणि याच्या वेव्ह जवळपास 16 इंच ते 18 इंच जातात. म्हणजे तुम्ही जेव्हा हे घेऊन जाता कानाजवळ, कानातून ते आत जातात. मेंदूला असं म्हणतात की 5% कॅन्सर मेंदूचे वाढले आहे. त्याच्यानंतर हा मोबाईल आपला बसल्यामुळं मान दुखते, आपलं पाठ दुखतं, तरी आपण तो मोबाईल सोडत नाही आहे. आणि म्हणून हा मोबाईल जो आहे तर हा आपण 6 वर्षापर्यंतच्या मुलाला दिला नाही पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे की 6 ते 20 एक तास आणि 20च्या नंतर 2 तासाच्या वर स्क्रीन टाईम नसावा. तोच तुम्हाला कॉम्प्युटरला जोडता येईल. वापरत असताना हातात ठेवा, कुठल्याही शरीरावर ठेवू नका. त्याला तुम्हाला चार्ज करायचं आहे तर लिव्हिंग रूममध्ये चार्ज करा, झोपल्या ठिकाणी चार्ज करू नका, त्याच्या वेव्ह तुम्हाला नुकसान करू शकतात. पण हे स्पीकर फोनवर बोला किंवा ब्ल्यूटूथ लावून बोला, ज्याच्यामुळं फोन दूर राहील. म्हणजे असं जर आपण केलं तर मोबाईल गरजेचा आहे, पण तो वापरत असताना आपल्या शरीरावर ते काय नुकसान करत आहे हे नुकसान आपण होता कामा नये. आणि त्यातल्या त्यात मुलांचं मला असं वाटते सगळ्या आयांना मी निश्चित सांगेल की तुम्ही 1 ते 6 वर्षाच्या मुलांना मोबाईल देणं बंद करा, ज्याच्यामुळं त्याची हुशारी अबाधित राहून तो हुशार निपचेल. कारण आताची मुलं खूप हुशार आहेत, हुरहुन्नरी आहे, पण त्यांची हुशारी आपण कमी करतोय. तसं करू नका. तसंच आणखी काही डोळ्यांचं सध्या त्रास वाढलेला दिसतोय, वेगवेगळ्या प्रकारचे तक्रारी. अगदी म्हणजे न्यूजरूममध्ये जेव्हा माझ्यासारखे पत्रकार वावरतात तेव्हा सहजतेनं लोक सांगतात की डोळे कोरडे पडतात आहे, त्रास होतोय. मोबाईलचा एक भाग झालाच, परंतु प्रदूषण बाहेर वावरताना, इतर काही नट्टापट्टा करताना, मेकअप करताना, इतर काही कारणांमुळे
त्याच्या बाबतीत काय काळजी घेतली? नाही, मुख्य कसं आहे की आपण पाहतोय की ठीक आहे मोबाईलने कोरडे होतात हे ठीक आहे, पण मुख्य गोष्ट अशी आहे की जी धूळ आहे बाहेरची, हो, ही धूळ जाऊन देखील कोरडे होतात. त्याचा एक सोपा उपाय मी नेहमी सांगत असतो. घरी गेल्यानंतर जे काही नळ तुमच्या डोळ्यात त्यांनी पाण्याने डोळे धुवा. म्हणजे कसं आहे की दिवसाभराची घाण त्याची निघून जाते, पण आपण तसं करत नाही. घरी गेल्यास आपण डोळे धुत नाही. माझं म्हणणं आहे तुम्ही शावर घ्या, त्याच्यात डोळे ऑटोमॅटिक धुतले जातील, कारण ती धूळ दिवसाभराची निघून जाईल. दुसरे मी नट्टापट्टा करण्याला नेहमी सांगत असतो, काजळ जरूर लावा पण खालून लावा. डोळ्याच्या आतून काजळ लावू नका, कारण नाजूक भाग आहे. नाजूक भागावर तुम्ही लावलं तर डोळे कोरडे होणार आहेत. त्याच्यामुळे खाली लावा, वर लावू नका. पण आता समजावून सांगितल्यानंतर ऐकलं नाही तर काही करता येत नाही. दुसरं म्हणजे गुलाब पाणी टाकणे, तर हे जे टाकत राहतात डोळ्यात, तर हे त्याच्यामुळे डोळे कोरडे होतात. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं औषध असेल तर ते डोळ्यात टाकल्याने आपण हुशार आहोत, विज्ञान कळते असं नाही. आपण ते टाकतो म्हणजे त्याच्या अन्नात विष घालवतो आपण. त्यामुळे गरज नसताना डोळ्यात औषध न टाकणे हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे काय बरेचसे औषध निघाले ते आपण टाकत राहतो, तसं न करणे. आणि आता आपण पाहतोय की शेवटी मोबाईलच्या बरोबर कॉम्प्युटर टॅब ह्याचा जमाना आला. आपण एकाहून दुसरीकडे, दुसऱ्याहून तिसरीकडे, तिसऱ्याहून टीव्हीकडे जातो, आणि म्हणून आपला जो टाइम आहे त्याच्यावरचा हा वाढत चालला. म्हणून एक काम केलं पाहिजे की आपले जे डोळे त्रास देत आहेत प्रत्येक 2 तासांनी डोळे बंद करायचे, आणि हे जे आहे आपलं पाम असे ठेवून इथं थोडे दाबायचे. हे दाबल्याने आपल्या डोळ्याच्या समोर अंधार निर्माण होईल, आणि ते जे हे आहे बाहुली मोठी होऊन त्रास थांबेल. आपलं कॉम्प्युटर तुम्ही जसं ठेवले तसं 6 इंच खाली ठेवा, असं ठेवू नका, कारण त्याचे डोळे कोरडे पडतात. ते कॉम्प्युटर खाली ठेवणे. आणि 20-20-20 म्हणजे काय, प्रत्येक 20 मिनिटाने कॉम्प्युटरच्या बाहेर डोकं काढून भिंतीकडे बघणे 20 सेकंद. 20 मिनिटाने 20 फुटावर 20 सेकंद. 20-20-20. कारण ह्याच्याकडे बघितल्यामुळे बाहुली लहान होते. ह्याच्यामुळं आपण जेव्हा लांब बघाल तेव्हा बाहुली मोठी होते, तुमचा 20 मिनिटाचा फटीक निघून जातो. म्हणून 20-20चा कायदा तुम्ही पाळा. त्याच्यामुळे तुमचे कोरडेपणा होणार नाही, फटीक होणार नाही, आणि डोळ्याला त्रासही होणार नाही. लहान लहान गोष्टी आहेत. कॉम्प्युटर 6 इंच खाली ठेवा, 20-20 करा, आणि प्रत्येक 2 तासांनी पामिंग करा. एवढ्या गोष्टी केल्या तर तुम्ही कितीही काही वापरलं तरी काही होणार नाही. एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रासारख्या राज्यात किंवा देशभरात एक वेगळं वातावरण दिसतं. सामाजिक क्लेश निर्माण झालेले दिसतात, कलह निर्माण झालेला दिसतो. तुमच्यासारखा सेवाभावातून एक वेगळा प्रेमाचा संदेश देणारा माणूस जेव्हा हे सारं पाहतो, मनातून किती नाही म्हटलं तरी व्यथित व्हायला होतच असेल. कशा पद्धतीनं समाजाची ही सामाजिक दृष्टीसुद्धा आपण सुधारली पाहिजे, सर्वांचीच. यात मी कुणाचाही अपवाद करणार नाही. मुख्य मला असं वाटतं बरं का की आपल्या देशाने जेव्हा राज्यघटना ॲक्सेप्ट केली, त्या राज्यघटनेत सर्व धर्म समभाव आपण ॲक्सेप्ट केला आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या घटकांना जर आपण एकत्र घेऊन चालत राहिलो तर अशा प्रकारची विषमतेची दोरी निर्माण होणार नाही, आणि ती झाली नाही पाहिजे. त्याच्यामध्ये राजकारणी येऊ नये, समाजकारणी येऊ नये, त्याच्यात कुठलंच कारण येऊ नये. कुठलीही गोष्ट आपल्या स्वार्थासाठी वापरून एखाद्या देशाचं, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाचं नुकसान करणं योग्य होत नाही. आणि म्हणून मला वाटलं की आज आपण काही जी चर्चा करतोय तर ती चर्चा होण्याच्या पाठीमागची विषमतेची दरी आहे, तर ही दरी निर्माण नाही झाली पाहिजे. आणि ही निर्माण झाली नाही तर या कुठल्याही प्रकारच्या घटना घडणार नाहीत. आणि म्हणून सगळ्यांनी, म्हणजे आपल्या देशामध्ये जे कोणी राहतात ते आपल्या देशाचे नागरिक आहेत. प्रत्येकाने एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. ते हे मी ते असं न झालं पाहिजे. आणि मला असं वाटते की हा जो आपण असं म्हणूया की छोट्या छोट्या ग्रुपमध्ये जातीवाद या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत, तर ती गोष्ट चांगली नाही आहे. म्हणजे काम करत असताना हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो आपला, तो तुझा, हा ह्या देशाची राजघटना सांगत नाही. राज्यघटना सांगते की ज्याचं मेरिट तो आपला. मग त्याच्या राजघटनेप्रमाणे आपण जे काही या देशामध्ये देशाला जे काही देतो ते दिलं पाहिजे. आणि म्हणून ह्या लहान लहान गोष्टीमध्ये आपण विखुरलं गेलं नाही पाहिजे, विभागलं गेलं नाही पाहिजे. आणि ही आपल्या भारत देशाची संस्कृती, बाहेर जिला मान आहे ती संस्कृती आहे, तर ती आपण सगळ्यांनी जपली पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर लहाने शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरात जे बोलले ना, ते सर्वात मोठं प्रिस्क्रिप्शन आहे आज आपल्या सर्वांसाठीचं. लक्षात घ्या,
ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील, आदिवासी पाड्यांवरील, गावखेड्यातील कोट्यवधी ज्यांना माहिती नसतं डॉक्टर लहाने हे नाव सुद्धा, मात्र ते कोणीतरी मुंबईतून येतात. मगाशी ते सांगत होते मेळघाटातील अनुभव, गडचिरोलीचे अनुभव, आनंदवनातील अनुभव. मात्र त्यांच्यावरील विश्वास नाही तर श्रद्धेखातर ते भगताचं ऐकत नाही. त्या भगत जे काही अंधश्रद्धा पसरवतो, आधीच्या जन्माचा पाप वगैरे सांगतो, ते नाकारत ते येतात, उपचार करून घेतात, दृष्टी मिळवतात. डॉक्टरांनी आपल्या सर्वांना सुद्धा आपली सामाजिक दृष्टी सुधारण्यासाठी एक प्रिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. मला असं वाटतं सरकारपासून अगदी तळागाळापर्यंत आपण प्रत्येकानंच डॉक्टर लहाने सांगतात आहे म्हणून त्यांचं ऐकलंच पाहिजे. तर आणि तरच चांगला दृष्टिकोन, चांगलं जग हे घडून येईल. आज मुक्तपीठ मुक्त चर्चेत इथंच थांबतो. खरं तर ही चर्चा अशी होती, थांबावंसच वाटत नव्हतं, मात्र वेळेचं बंधन आहे त्यामुळे थांबावं लागतंय. तुम्ही मुक्तपीठचा हा मुक्त चर्चेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांशी शेअर करा. त्याचबरोबर मुक्तपीठचं हे यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा सांगा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे तुम्हाला दरवेळी नव्या व्हिडिओंचे अपडेट येत राहतील. मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल.